नमस्कार, मी मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण इथं गव्हाचं पीठ व बेसन वापरून खूप छान असं एक गोडाचा पदार्थ बनवणार आहोत। खूप सोपी पद्धत आहे आणि झटपट होणार आहे। तर तुम्ही हे घरात असं बनवून ठेवू शकता। तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। त्यासाठी मी इथं 2 वाटी एवढं दूध घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये 1 किंवा 2 चमचे मलाई घालून घ्यायचं आहे। जे आपण दुधावरचं साहित्य काढून ठेवत असतो तर ते साहित्य मी इथं 1-2 चमचे घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला हे दूध असं हलवत राहायचं आहे, म्हणजे ह्याचं आपल्याला इथं खवा बनवून घ्यायचा आहे। तर मी इथं गॅस आहे तो मध्यम ठेवलेला आहे आणि सारखं असं चमच्याने हलवत राहणार आहे। जर तुम्हाला दुसरं काम असेल तर तुम्ही हे बारीक गॅसवर 1-2 मिनिटाला छान असं हलवत राहायचं आहे। तर तुम्ही इथं बघू शकता थोडंसं दूध आहे तो आटला गेलेला आहे। तर आपल्याला इथं बारीक किंवा मध्यम गॅसवर साधारण आपल्याला 20 ते 25 मिनिटं लागणार आहेत। तर तुम्ही इथं बघू शकता आपला इथं खवा आहे तो पूर्णपणे असं घट्ट होण्यास सुरुवात झालेली आहे। तर आणखीन 3 ते 4 मिनिटं मी याला असंच हलवत राहणार आहे। तर हे बघा इथं आपलं खवा आहे तो बनवून तयार झालेला आहे। तर आता हे मी इथं गॅस आहे तो बंद करून घेते आणि ह्याला बाजूला ठेवून ह्याला असंच थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर इथं दुसऱ्या कढईमध्ये 1 मोठी वाटी एवढं बेसन घेतलेलं आहे, ह्या वाटीने घेतलेलं आहे। तर त्याच वाटीनं 1 पाव वाटी एवढं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, किंवा असं चमच्याने घेतलात तरी चालेल। तर साधारण 4 चमचे एवढं मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर हे बारीक गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर हे जे छान असं सुगंध येईपर्यंत म्हणजे 8 ते 10 मिनिटं आपल्याला लागणार आहेत। तर गॅस आहे तो बारीकच ठेवायचा, मोठा नाही ठेवायचा। तर तुम्ही आत्ताचा कलर व 8 ते 10 मिनिटानंतर पूर्णपणे भाजल्यावर तुम्ही कलर इथं बघू शकता छान असं दिसेल आणि घरभर असं छान असं वास येईल। तर तुम्ही इथं बघू शकता ह्याचा कलर आहे तो पूर्णपणे बदललेला आहे आणि घरात सुद्धा ह्या बेसनाचा वास येत आहे। ह्याच्यामध्येच मी इथं काजूचे असे तुकडे घालून घेतलेला आहे बारीक करून। नाही घातलात तरी चालेल, पण मी इथं 1च चमचा एवढं थोडंसं असं बारीक मिक्सरला लावून काजूचे तुकडे इथं घालून घेतलेलं आहे। तर हे पूर्णपणे आपलं भाजून झालेलं आहे व काजूचं पावडर घालून 2 मिनिटं असंच भाजून घेतलं। त्यानंतर गॅस बंद करून ह्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। इकडं आपलं खवा आहे तो सुद्धा पूर्णपणे थंड झालेला आहे आणि मी इथं बेसन सगळं एका ताटमध्ये काढून घेतलेलं आहे। तर हे खवा थंड झालेलं ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। तर बेसन आहे तो पूर्ण अजून थोडंसं गरम आहे, तर जेवढं हाताला आपल्याला गरम सहन होईल तेवढ्यात आपल्याला हे असं सगळं खवा आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे। जर तुम्हाला इथं हाताने करायचं नसेल तर तुम्ही चमच्याने सुद्धा करून घेऊ शकता। तर तुम्ही इथं बघू शकता छान असं मिक्स केलेले आहे मी इथं। 1-2 मिनिटातच हे आपलं खवा आहे तो बेसनामध्ये व गव्हाच्या पिठामध्ये छान मिक्स करून झालेला आहे। तर ह्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये तगार घालून घ्यायचा आहे। तर मी इथं साधारण 1 कप बेसन घेतलेलं होतं आणि पाव वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं होतं, त्यासाठी मी इथं तेवढंच 1 कप एवढं तगार घेतलेलं आहे। तगार किंवा भुरा तुम्ही म्हणू शकता। तर हे थोडंसं घालून आपल्याला इथं ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्या गोडीच्या आवडीप्रमाणे इथं साखर ते तगार घालून घेऊ शकता। तर हे मी पूर्णपणे घालून घेणार आहे, 1 वाटी थोडंसं सगळं मिक्स करून घेणार आहे।
तर तुम्ही इथं बघू शकता छान असं साखर ह्याच्यात तगार आहे तो छान असं मिक्स करून घेत आहे। तर मी ते वाटीत सगळं होतं तर ते मी इथं सगळं घालून घेतलेलं आहे आणि हे छान मिक्ससुद्धा करून झालेलं आहे। तर आपल्याला हे असं मिठाई बनवायचं आहे, त्यासाठी खूप असं कोरडं आहे, त्यासाठी आपल्याला इथं तूप घालून घ्यायचं आहे। तर तूप तुम्ही तुमच्या मिठाई जेवढं बनतील तेवढं इथं तूप घालून घ्यायचं आहे, पण थोडंसं घालायचं आहे। साधारण आपल्याला एक अर्धी वाटी एवढं तूप लागणार आहे, पण मी इथं 1 2 ते 3 चमचा पहिलं घालून घेतलेलं आहे। त्यानंतर इथं सगळं मिक्स करून घ्यायचं आणि बघायचं मिठाई किंवा तुम्ही पेढा म्हणू शकता ते बनवायला येतं का। तर हे बघा मी इथं छान असं बघत आहे, तर मी याच्यामध्ये अजून थोडंसं घालून घेतलेलं आहे। तर हे बघा आता इथं छान असं बनवायला येत आहे। तर आता मी हे बनवायला सुरुवात करते। तुम्ही ह्याचा कलर बघू शकता, खूप छान दिसत आहे। तर असे आपण इथं पहिलं गोल असं लाडूसारखं बनवून घ्यायचं आणि त्यानंतर असं हाताने चपट करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता खूप छान दिसत आहे, कुठंही चिरा वगैरे नाही आहे। तर आता इथं आपण हे सगळे मिठाई आहेत तो पेढा आहेत तो बनवून घेणार आहोत। तर आता मी असेच हे सगळे इथं पेढा किंवा मिठाई बनवून घेणार आहे। तर खूप सोपी पद्धत आहे, एक 10 ते 15 मिनिटात आपले इथं सगळे पेढे बनवून तयार झालेले आहेत। तर तुम्ही बघू शकता एका ताटमध्ये मी हे सगळे ठेवून घेतलेलं आहे। तर तुम्ही ह्याच्यावर कोणतेही ड्रायफ्रूट्स ठेवू शकता किंवा तुम्ही असंच खाऊ शकता। तर खूप छान दिसत आहेत। तर आता मी तुम्हाला ह्यातलं एक काढून दाखवते आणि ह्याचा कलर तुम्ही बघू शकता। आपण ह्याला बारीक गॅस ठेवून खूप वेळ असं भाजून घेतल्यामुळे हे खूप छान असं कलर आलेला आहे ह्याला आणि खायला तर खूप छान झालेले आहेत। तर हे बघा एक मी इथं काढून घेतलेलं आहे। तर असं सहजपणे हे छान असं कट करता येत आहे। तर हे बघा आणि आतमध्ये तुम्ही बघू शकता छान असं पूर्णपणे पेढ्यासारखं इथे झालेले आहेत। तर तुम्ही सुद्धा घरात असं नक्की करून बघा। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।